नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। अवघ्या 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार या चिमुरडीला पेप्सीचे आमिष दाखवून एका घरात नेण्यात आलं आणि तेथे 22 वर्षीय अजय बन्सी इंगळे उर्फ गोलू या नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पॉक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आणि न्यायालयात हजर केले असता त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली आहे। पण आता इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, श्रीरामपूर शहरात नेमकं चाललंय काय? मागील काही दिवसांपूर्वी शहरातील एका शिक्षण संस्थेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती आणि त्या घटनेचा संताप अजूनही शांत झालेला नाही। तोच आता पुन्हा एकदा अशीच हृदय पिळवून टाकणारी घटना। एकीकडे सुसंस्कृत, शांत आणि सुरक्षित म्हणून ओळखलं जाणारं श्रीरामपूर आणि दुसरीकडे अशा विकृत घटनांची मालिका। म्हणजे चुकतंय कुठे? आज परिस्थिती अशी आहे की शहरात मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। पालकांच्या मनात भीती, मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना आणि समाज मात्र हे सगळं फक्त बातमी म्हणून पाहतोय का? ही वेळ आहे थांबून विचार करण्याची। आपण आपल्या आजूबाजूला काय घडतं याकडे खरंच लक्ष देतोय का? आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी आपण किती जागरूक आहोत? फक्त प्रशासनावर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकाने आपली भूमिका पार पाडणं गरजेचं आहे। कारण प्रश्न फक्त एका घटनेचा नाही, तर आपल्या समाजाच्या भविष्यातील सुरक्षिततेचा आहे। श्रीरामपूर शहर आज ज्या वळणावर उभं आहे तिथे निर्णय आपल्यालाच घ्यायचा आहे। आपण गप्प बसणार की बदल घडवणार? पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी।